नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा सुकी ही सनकनशी शलाकाच्या तोंडामागे देते तर शलाका ही गालाला हात चोळत म्हणते की तुझी इतकी हिंमत तू माझ्या कानामागे दिलीस का? तेव्हा सुकी तिला म्हणते की अगं तू तर माझी हिंमत अजून पाहिलेली नाहीच. आणि सनकनी ती रुंदाचा हात झटकते. तेव्हा रुंदा बोट वर करून तिला म्हणते की ए तर सुकी म्हणते की बोट खाली करायचे नाहीतर माझा हात जर उठला आणि तो यावेळेस कुणावर पडेल हे सांगता येत नाही. तेव्हा रुंदा म्हणते की हो काय म्हटलीस, कुणावर हात उचलणार, माझ्यावर? सुकी म्हणते की हो तुमच्यावरच. खरं तर तुमच्या कानामागे वाजवायला हवी होती पण तुमच्या वयाचा मी मान ठेवला, पण कानाखाली तर तुमच्या वाजवायलाच पाहिजे म्हणून ती शलाकाच्या आणखीन एक कानाखाली देते. एका मागून एक आणखीन एक देते तर शलाका ही आपला गालच चोळत असते आणि शलाका रडतच आई असे म्हणते तर सुकी तिला म्हणते की काय ग, तुम्हाला काय वाटले की मला काहीच कळणार नाही का? मी इतकी दूधखुळी तुम्हाला वाटले का? आल्यापासून तुम्ही माझ्या मागे लागलात, मला त्रास देतात आणि पूजेच्या इतक्या खालच्या पातळीवर सुद्धा जाऊन तुम्ही हे करताना माहिती नव्हते. तर शलाका म्हणते की हे बघ, आम्ही काही केलेले नाही. एकतर दारू पिऊन तू तमाशा घालतेस आणि आमच्यावर नाव टाकतेस. तर सुकी तिला म्हणते की झाले का तुझे ओरडून? आणि सुकी ही आकांक्षाला ओरिजिनल बाटली घेऊन यायला सांगते. तेव्हा सुकी ती बाटली हातामध्ये घेऊन रुंदा समोर धरते आणि रुंदाला म्हणते की ही तुमची ओरिजिनल बॉटल. तर लगेच रुंदा आणि शलाका एकमेकांकडे बघतच असतात. शलाका तर पूर्णपणे घाबरून जाते. सुधा समोर येते आणि हे सर्व काय चालले असे विचारते. तर सुकी म्हणते की मावशी थांब, मी तुला सर्व व्यवस्थित सांगते. आज मी यांची गाणी सुद्धा वाजवणार आणि यांना नाचवणार सुद्धा. तेव्हा सुधा विचारते की अगं सुकदा, हा सर्व काय प्रकार आहे मला सांग ना जरा. तेव्हा सुकी म्हणते की मावशी माझ्या विरुद्ध कट कारस्थान करताना मी यांना ऐकले, यांचा सर्व प्लॅन मी ऐकला होता. यांचा प्लॅन होता की आज यांना मला दारू पाजायची होती आणि ह्या सर्व पार्टीची शोभा घालायची, राईट ना? रुंदा आणि शलाका यांची बोलतीच बंद होते. त्या पूर्णपणे घाबरून जातात. तेव्हा रुंदा आणि शलाका जे काही प्लॅन ठरवत असतात तर त्याच वेळेस सुकदाने हे सर्व ऐकलेले असते. ते सर्व सुकदा ही सर्वांसमोर सांगते. तेव्हा रुंदा म्हणते की अगं सुद्धा तू हिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस, ही सर्व काही खोटं बोलते, एक नंबरची खोटारडी मुलगी आहे ही. आकांक्षा म्हणते की आई खोटं बोलत नाही. जेव्हा रुंदा काकू आणि शलाका हा रूममध्ये नसताना आम्ही ही दारूची बॉटल ओतून दिली आणि त्यामध्ये ज्यूस भरला. तेव्हा शलाका बोलून जाते की अगं आई आपल्याला हे कळलेच नाही. तेव्हा रुंदा तिच्यावर ओरडते आणि सुधाला म्हणते की काही नाही ग सुधा, आम्ही फक्त गंमत करत होतो. तेव्हा सुकदा म्हणते की गंमत वाटली? मनाविरुद्ध तुम्ही त्यांना दारू नाही पाजू शकत, हा गुन्हा आहे. मी पोलीस कंप्लेंट सुद्धा करू शकते. करू का पोलीस कंप्लेंट? देऊ का? तर रुंदा खूपच घाबरते आणि तरी सुद्धा मी शलाकाला म्हटले होते अगं आज पूजेच्या दिवशी अशी गंमत करायला नको, पण शलाका मात्र काही ऐकायला तयार नव्हती. तेव्हा शलाका बोलून जाते की अगं आई हे सर्व तू केले आणि माझ्यावर का ढकलतेस? तेव्हा रुंदा शलाकाला म्हणते की गप्प बस. तर सुद्धा ही रागाने रुंदाला म्हणते की तूच गप्प बस. आणि काय ग, तुम्ही दोघी आंधळ्या झाल्यात का? पूजेसारख्या पवित्र ठिकाणी दारूसारखी अमंगल गोष्ट असताना रुंदा तुला जरा सुद्धा लाज कशी वाटली नाही ग? देवा धर्माची सुद्धा तुला जाणीव राहिली नाही का ग? इतकी नीच पातळी गाठलीस तू. तुम्हाला दोघींना सुद्धा पूजात येण्याचा अधिकार नाहीच. येथून चालत्या व्हा. सार्थक, आदर्श आणि बाकी सर्वांना सुद्धा रुंदा आणि शलाकाचा खूपच राग येतो. रुंदा मात्र खाली मान घालून हे सर्व बघत असते आणि रुंदा परत ही सुधाला म्हणते की सुधा ग. तर आदर्श रागानेच म्हणतो की काकू जे काही बोलते ते अगदी योग्य बोलते. तेव्हा सुधा ही रुंदाला निघून जायला सांगते. तर रुंदा ही खाली मान घालून जायला निघते. तर सुखदा लगेच तिच्या समोर ती बॉटल धरते आणि ती बॉटल रुंदाच्या हातात देते. तर त्या दोघी तेथून निघून जातात. तर सार्थक म्हणतो की खरंच या दोघींचे खूप अवघडच आहे. ह्या दोघी इतक्या खालच्या थराला उतरतील असे केव्हाही मला वाटले नव्हते. खरं तर सुखदाचे कौतुक करायला पाहिजे, त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटवला तिने. तेव्हा आदर्श म्हणतो की झाले ते झाले, चला गुरुजी आता आपण पूजेला सुरुवात करूयात. आणि सुधाला तो पूजेला बोलावतो. त्यानंतर इकडे रुंदा आणि शलाका आतमध्ये येतात. तर शलाका ही रुंदाला म्हणते की आई काय ग, सगळं खापर तू माझ्यावर फोडलेस. तर रुंदा म्हणते की जे झाले ते सावरून घ्यायला नको होते का? आणि बावळ्यासारखी तू त्या सर्वात मला सुद्धा ओढत होती. तेव्हा शलाका म्हणते की आई पण जोरात तिने माझ्या कानाखाली वाजवली. तेव्हा रुंदा म्हणते की हो तेच ते माझ्या जिव्हारी लागले. या सुखदाला तर मी आता सोडत नाहीच.
तेव्हा शलाका खूप वैतागून म्हणते की तिचे काय करायचे ते आपण नंतर बघू, पण आता काय करायचे. वृंदा म्हणते की अगं तेच तर मला समजत नाही, आता रात्रीच्या पार्टीत सुद्धा आपल्याला सहभागी नाही होता येणार. शलाका म्हणते की आई हे बघ आपला प्लॅन बरोबरच होता, पण ही सुखदा ती अतिशहाणी आहे. शेरात सव्वा शेर आहे ती. आणि तेवढ्यात सुद्धा मागून येते आणि त्या सर्व त्यांचे बोलणे ऐकते आणि अशीच माणसं तुम्हाला भेटायला हवीत असे म्हणते. तुमचे डाव हाणून पाडणारी. आणि काय ग काय समजतास तुम्ही, या घरात तुम्हाला आनंदाने राहायला तर मिळतेच ना, मग मुकाट्याने राहा, कशाला नसत्या उचापत्या करत असतात. आनंदी तर वृंदा निघूनच गेली, पण सुखदा जर सार्थकच्या आयुष्यातून निघून गेली तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही हे लक्षात ठेवा. तेव्हा शलाका लगेच वृंदाला म्हणते की आई अगं हे चालले काय, एकतर ती बाहेरून मुलगी येते माझ्या कानामागे देते आणि आता ही सुधा काकू ती आपल्याला धमकी देतेस. तेव्हा सुधा म्हणते की अगं शलाका ही धमकी नाही, फक्त इशारा आहे हे समज. तेव्हा शलाका म्हणते की ठीक आहे, तुला जर आमचा इतकाच प्रॉब्लेम आहे तर मग आई सार्थकला सुद्धा कळायला आहे हवं की आनंदी घर सोडून का गेली ते. तेव्हा वृंदा पुढे येते आणि सुधाकडे बघत म्हणते की कुणामुळे गेली ते सुद्धा. तेव्हा सुधा म्हणते की काय, तर वृंदा म्हणते की हो सुद्धा आज होऊनच जाऊन दे आर या अन पार. सार्थकला हे कळायलाच हवे की आनंदी या घरातून बाहेर कुणामुळे गेली ते. कसे आहे की सुद्धा आपण जेव्हा बुडणाऱ्याला हात देतो तेव्हा तो बुडणारा आपल्याला सुद्धा घेऊन बुडतो. आमचं तर या घरातील भविष्य आता संपल्यातच जमा आहे, पण तुझं सुद्धा भविष्य तर सुद्धा ही जोरात वृंदा असे ओरडते. तेव्हा शलाका ही सुधाला म्हणते की काकू एक गोष्ट लक्षात ठेव, आम्हाला जे नाही आवडत ते आम्ही नाही होऊन देणार आणि त्यासाठी आम्ही वाटेल ते करू आणि तू जर आमच्या मध्ये आली तर तुला सुद्धा आम्ही नाही सोडणार. तेव्हा सुधा म्हणते की हो माझी फक्त एकच चूक तुमच्या या रूपाने मी भोगते, पण लक्षात ठेवा तुमची एकच चूक ही तुम्हाला भोवऱ्यात अडकून ती बुडवल्याशिवाय राहणार नाही. वृंदा म्हणते की अगं सुद्धा आमचे काय ते आम्ही बघून घेऊ, पण जर तू सतत आम्हाला अशी आडकाठी जर केलीस तर लक्षात ठेव सार्थकला आम्हाला शेवटी सांगावेच लागेल की आनंदी या घराबाहेर कुणामुळे गेली ते, आणि मग तू सार्थकच्या मनातून कायमची उतरशील हे लक्षात ठेवायचे. तर सुद्धा म्हणते की हो लक्षात ठेवेन, आज माझे हात दगडाखाली आहेत, पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मी दाखवून देईल की मी सुद्धा काय करू शकते. त्यानंतर संध्याकाळच्या पार्टीसाठी सुखदा ही खूप छान तयार होते, कारण तिला सार्थकला प्रपोज करायचे असते आणि एक छान असे सरप्राईज द्यायचे असते, म्हणून ती खूप छान तयार होते. त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा खूप छान तयार होऊन आपल्या रूममध्ये सार्थकचे सर्वत्र फोटो लावते आणि सार्थक सरांच्या लग्नाचे फोटो ती सर्वत्र लावते आणि त्या फोटोकडे बघून खूप खुश होत असते आणि सार्थकचा एक फोटो समोर ठेवते आणि सार्थक सर आज तुमचा वाढदिवस आहे, माझ्यासाठी हा दिवस एका सणापेक्षा सुद्धा खूप मोठा आहे आणि तो कायम असेल. मी तुमच्या समोर कधी येईन की नाही हे माहिती नाही, पण मी जिथे कुठे असेल तिथे हा दिवस मी खूप आनंदाने साजरा करेन. आणि तेवढ्यात इकडे सुकी सुद्धा आरशासमोर उभी राहून स्वतःशी खूप आरशात एकटक बघत असते आणि स्वतःचे रूप बघून खूपच खुश होते. त्यानंतर ती आनंदीला फोन करते. आनंदी फोन उचलते आणि बोला सुकी मॅडम असे म्हणते. तेव्हा सुकी अगदी खुशून म्हणते की अगो कल्याणी ताई मी रेडी सुद्धा झालेत. आनंदी म्हणते की व्हेरी गुड. तर सुखदा म्हणते की आज मी त्याला प्रपोज करणारच. तेव्हा आनंदी म्हणते की हो बिनधास्त कर, माझ्या तर बेस्ट विशेष आहेस तुझ्या सोबत आणि तसेही तुला बघून कोणताही मुलगा तुला नकार नाहीच देणार. तेव्हा सुखदा म्हणते की अगं पण खरं सांगू की त्याला कसे प्रपोज करायचे हेच मला नाही कळत. तेव्हा आनंदी म्हणते की अगं न कळण्यासारखे काय त्यात, जर मनातील भावना खरी असेल तर ती बिनधास्त कबूल करायची. काही झाले तरी आज तू त्याला आय लव्ह यू म्हण, मग त्याचा स्पेशल डे अजून स्पेशल होईल. तेव्हा सुखदा अगदी खुशून म्हणते की त्याच्याकडून काय उत्तर येते हे तुला कळवते आणि ओके बाय. तर लगेच तिला आनंदी म्हणते की हो ऑल द बेस्ट आणि फोन ठेवते. त्यानंतर इकडे बर्थडेसाठी डेकोरेशनची पूर्ण तयारी झालेली असते. बेनारे सर सर्व पाहुणे आलेले असतात. तेव्हा बेनारे सर म्हणतात की सर्व डेकोरेशन व्यवस्थित तर झालेच, परंतु बर्थडे बॉय कुठे. सुधा मात्र वृंदा आणि शलाकाकडे रागानेच बघत असते आणि तेवढ्यात सार्थक खाली येतो आणि तो बेनारे सरांना भेटतो. त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा त्याच वेळेस इतकी खुश होऊन सार्थकचा बर्थडे साजरा करायची तयारी करते आणि मेणबत्ती सुद्धा पेटवते आणि गुलाबाची फुले हातात घेऊन सार्थकचा फोटो हातात घेते आणि खुश होते. तर इकडे सार्थक हा आदर्शला विचारतो की अरे इतकी मोठी अरेंजमेंट जिने केलेली आहे ती कुठे आहे मात्र. आणि त्याच वेळेस सुखदा खाली येते तर सर्वजण एकटक सुखदाकडेच बघत असतात. सार्थक सुद्धा बघत असतो आणि परत तो खाली बघतो. तेवढ्याच सुखदा ही सार्थक जवळ येते आणि उभी राहते. तेव्हा आकांक्षा तिला म्हणते की अगं सुखी
किती सुंदर दिसतेस ग तू आज. तेव्हा सुखदा मात्र खुश होऊन लाजते. चलो आता पार्टी टाइम म्हणून आकांक्षा ओरडते तर सुधा ही लांबूनच तिची दृष्ट काढते. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा आकांक्षा ही गाणं लावते आणि सुकी त्यावर मस्त डान्स करत असते की मन धागा धागा जोडते नवा या गाण्यावर. आणि ती सार्थकचा हात ओढते आणि त्याला डान्स करण्यासाठी आपल्या बरोबर घेते. तेव्हा सार्थक मार्ग थोडासा डान्स करतो परंतु तिच्या नजरेमध्ये तो काही नजर देत नाही. तेव्हा सुकी ही खुश होऊन अगदी त्याच्या जवळ येते आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर सार्थक हा केक कापतो. सर्वजण हॅपी बर्थडे म्हणून त्याला विश करतात आणि टाळ्या वाजवतात. तेव्हा सार्थक केक कापल्यानंतर पहिला केक सुधाला भरवतो आणि त्याच वेळी सुकी सुद्धा केक उचलते आणि सार्थक सुद्धा तिला केक भरवायला लागतो तर एकमेकांना ते केक भरवतात. तर सुद्धा ही सर्व बघून खूपच खुश होते. वृंदा आणि शलाका यांचे चेहरे मात्र अगदी पाहण्यासारखे होतात. बाकी सर्वजण तर खूपच खुश असतात आणि सर्वजण एकमेकांना प्रेमाने केक भरवतात. त्यावर आदर्श सुखदाला विचारतो की अगं सुकी, तू तर सार्थकला काहीतरी सरप्राईज देणार होती. सुखदा घाबरतच विचारते की आत्ता? तर आदर्श म्हणतो की हो दे ना. अक्कू सुद्धा म्हणते की अगं सुकी देऊन टाक. सार्थक सुद्धा विचारतो की अगं सुकी काय सरप्राईज आहे? तर आदर्श म्हणतो की हे पग. सार्थक सुद्धा पग किती उत्सुकता वाटली त्याला. देऊन टाक मग त्याला. आणि अक्कूला आदर्श खुणावतो तर आकांक्षा ही फुलांचा बुके घेऊन येते. तेव्हा सुखदा आदर्शकडे बघत असते तर आदर्श तिला खुणावून साथ देत असतात. तर सुखदा तो फुलांचा बुके घेते आणि शेवटी सार्थक समोर येते. सार्थकला म्हणते की इतक्या दिवस मी माझा वंडर बॉय शोधत होते. या फिल्मी सुखदाचा पांढऱ्या घोड्यावरून येणारा राजकुमार तो कधी मिळेल याची खात्री नव्हती, पण आता असे वाटते की देवाने हे माझे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले. आणि सार्थक, तुला भेटणे अगोदर मी जी होते ती आता राहिलेले नाही. तुझ्यामुळे मी आज खऱ्या अर्थाने बदलले. मला कधीच वाटले नव्हते की मी हे सर्व बोलेन, पण हे बघ आपल्या बाबतीत जे जे हिरोने करायला हवे ते सगळं मीच करते. आदर्श आणि सुधा मात्र खूप खुश होत असतात. अक्कू सुद्धा. तर सुखदा म्हणत असते की सार्थक, आजवर मी कुणाकडे असे प्रेमाच्या नजरेने पाहिलेले नव्हते. आजपर्यंत मला असा भास सुद्धा कधी झालेलाच नव्हता. तू मला भेटणं आणि प्रेम काय ते मला समजणं, मग कदाचित हेच माझ्या नशिबात असेल. प्रेम होणं आणि त्या प्रेमात झुकून देणं हे फक्त मी ऐकले होते, पण तुझ्यामुळे मला ते अनुभवता आले. त्यात हसणारी खिदळणारी कधी सिरियस झाले हे मला कळलेच नाही. सार्थक, तुझा विचार करणं, तुझी वाट बघणं, तुझ्याशी बोलणं, तुझ्यावर रुसणं, तुझ्यासोबत वेळ घालवणं ही माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर भावना आहे आणि ती भावना मला आयुष्यभर जोपासायची. सार्थक, मला तुझ्यासोबत आयुष्य जगण्याची खूप इच्छा आहे. तेव्हा सुखदा खाली गुडघ्यावर बसते आणि सार्थकला आय लव्ह यू बोलते. सार्थक फक्त बघतच असतो. सार्थक काही उत्तर देत नाही तर सर्वजण आश्चर्यचकित होऊन खुश होत सुखदाकडे बघत असतात. परंतु वृंदा आणि शलाका मात्र यांना काहीही बघवत नसते. त्यानंतर इकडे आनंदी सुद्धा ही केक कापते. हॅपी बर्थडे टू यू सार्थक असे म्हणते आणि त्या फोटोला ती केक भरवत म्हणते की आय लव्ह यू टू सो मच सार्थक सर. त्यानंतर इकडे सार्थक सुखदाच्या हाताला धरतो आणि तिला उभे करतो. तिच्याकडेच बघत असतो परंतु तो मात्र खूप गंभीर असतो. तर इकडे आनंदी सुद्धा जो केक ती सार्थकला भरवायला असते तो केक ती खायला घेते आणि ती सुद्धा खूप खुश असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सुखदा ही आनंदीला फोन करते आणि फायनली मी खडूसला प्रपोज केले असे खुश होऊन सांगत असते. तर आनंदी सुद्धा तिला खुश होऊन म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स. तर आणि तो काय बोलला असे विचारते तर सुखदा म्हणते की काहीच नाही, पण कल्याणी ताई त्याचे उत्तर काही असून दे पण मला जाम भारी वाटते. तेव्हा आनंदी म्हणते की सुकी, अगं तुला मला 100% खात्री आहे की तो तुला नक्की हो म्हणणार. त्यानंतर इकडे आदर्श सार्थकला खूप समजावत असतो की जला मला थोडेसे जरी होप्स असतील की आनंदी परत येईल तर मी तुला हा निर्णय घेण्यासाठी सांगितलेला नसता. मग आता तरी तू आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेशील अशी अपेक्षा आहे. आणि आदर्श हा येतो मी म्हणून बाहेर जायला निघतो तर सार्थक त्याला म्हणतो की भाई. तेव्हा आता सार्थक त्याचा काय निर्णय देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.